आणि आता सर्वसामान्यांचा ताप वाढवणारी बातमी आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय। उन्हाचा पारा 40शी पार गेल्यामुळे चाकरमान्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागतात आणि विशेष म्हणजे गेल्या 9 वर्षातील विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। मुंबईत उन्हाचा कहर, उन्हानं अंगाची लाही लाही। मुंबईचा पारा 40शीच्या पार, उन्हामुळे मुंबईकर घामाघूम। मुंबईत सूर्य जणू आग ओकतोय। गेल्या 2 दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात पारा 40शी पार गेलाय। मुंबईत गेल्या 9 वर्षातील हे उच्चांकी तापमान असून घड्याळाच्या काट्यासोबत धावणाऱ्या मुंबईकरांना उन्हाचे चटके सोसावे लागतायत। अंगाची लाही लाही होऊ लागली आहे आणि शीतपेयांच्या स्टॉलवर साहजिकच गर्दी वाढू लागली आहे। सूर्य आग ओकायला लागलेला आहे, अक्षरशः सहन होत नाहीये। हे ग्लोबल वॉर्मिंग हे आपण नुसतं बोलतो वाचतो पण प्रत्यक्षात आपण आणत नाही, उतरवत नाही, त्याचे हे परिणाम आहेत। राजस्थान, गुजरात आणि छत्तीसगड या 3 राज्यातील वातावरणात कोरड्या हवेचा पट्टा तयार झालाय। त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलंय। आणखी काही काळ मुंबईकरांना हा उन्हाचा चटका सोसावा लागणार आहे। सेंट्रल पार्ट ऑफ इंडिया पर हीट लो सेटअप हो चुका है और लोअर लेवल में जो है आपका ईस्ट एमपी और छत्तीसगढ़ के आसपास एक एंटी साइक्लोन बना हुआ था। उसकी वजह से जो है ड्राई और हॉट विंड जो है मुंबई की तरफ आ रही थी। उन्हापासून बचाव करण्यासाठी मुंबईकरांना छत्रीशिवाय घराबाहेर पडणं आता अशक्य झालंय। लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय। या वातावरणात अधिक काळजी घेण्याचा सल्ला आता डॉक्टरांनी दिलाय। हीट वाढत असते, कोरड पडत असते घशाला, तर तुम्ही शीतपेय आणि जे बाहेर जी ज्यूसेस मिळतात, जे रेडी टू ड्रिंक वाली असतात, ते न करता जे नॅचरल ज्यूसेस आहेत त्यांच्यावर भर द्या। नारळ पाणी, लिंबू पाणी यांच्यावर जास्त करून भर द्या। हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढचे 2 महिने राज्यात उन्हाची तीव्रता वाढणार आहे आणि या काळात उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या मुक्ता सन्मान सोहळ्याची। न्यूज 18 लोकमतचा मुक्ता सन्मान सोहळा सोमवारी पार पडला। यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या 11 महिलांचा मुक्ता सन्मान देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेत्री किशोरी शहाणे यांची उपस्थिती होती। तर मुंबईमध्ये दादरच्या स्वातंत्र्य सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात हा कार्यक्रम रंगला होता। पुरस्कृत केल्याबद्दल सगळ्या सन्मानार्थींनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। तर प्रकाश झोतात नसलेल्या महिलांचा सन्मान करणाऱ्या न्यूज 18 लोकमतचं मान्यवरांनी देखील कौतुक केलंय। आपण पाहताय सकाळी 10च्या बातम्या। आता पाळणा घरात झालेल्या मारहाण प्रकरणी एक महत्त्वाची बातमी आहे। नवी मुंबईतल्या खारघरच्या पाळणा घरातला व्हिडिओ पाहून अनेक पालकांचं धाबं दणाणलं होतं। 10 महिन्यांच्या एका चिमुकलीला पाळणा घरातल्या एका महिला कर्मचारी अफसाना शेख हिनं अमानुष मारहाण केली होती आणि या प्रकरणी या महिला कर्मचाऱ्याला अलिबाग सत्र न्यायालयानं 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे। पूर्वा प्ले स्कूलमधली ही अमानुष मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे समोर आली होती।